हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज इथे आपण खूप छान अशी ही डिझाईन पाहिली आहे. सूर्याची डिझाईन आहे ही. तर ही नथ खूप ट्रेंडिंग होती, सो आपण ही बघायची आहे की कशी करायची ही नथ आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. आपण इथे 18 केज 22 केजच्या तारा घेत आहोत. त्यानंतर इथं पिंक आणि मी ब्लू कलरचे हे क्रिस्टल्स घेतलेले आहेत. मला ह्या नथीची ऑर्डर होती, सो त्यानुसार आपण इथे हे पिंक आणि ब्लू असे कलर यूज केलेले आहेत. जनरली रेड आणि ग्रीन असे असतात, बट आपण पिंक आणि ब्लू असे हे इथं कलर यूज केलेले आहेत. त्यानंतर आपण इथं 0.3 एमचे तार घेतलेली आहे. 3 एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, 5 एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण इथे हे मटेरियल घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं सूर्याची जे आहेत किनार ते आपण कसे बनवायचे आहे ते इथे आपण आता बघणार आहोत. तर इथे सूर्य रॉड आपण घेतलेले आहे, ते 4 घ्यावे लागतात आपल्याला इथे. तर ते आपण बघा, त्याच्यावरती आपण 22 केजची तारेने आपण हे सूर्यकिनारची साईड आपण इथे करून घेणार आहोत. तर आपण इथं बरोबर असे 1 2 2 3 असं करत आपण इथे हे टर्न घेणार आहोत व्यवस्थित असेच. हे बघा 2 असे झालेले आहेत. त्याच्यावरती आपण इथे थर्ड घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा असं टर्न मारून खाली तार आणणार आहोत. तर हे आपल्याला पूर्ण प्रोसेस करायचं आहे, कारण की आपण आपल्याला जेवढे हवे आहेत 7 ते 8 सूर्यकिनार, तो आपण इथे तेवढे घेणार आहोत. तर हे बघा व्यवस्थित असं इथे करायचं आहे. हे रॉड हालतात, सो ते प्रॉपरली आपण त्यांना नीट सारखं पकडून ठेवायचं आहे. तर इथं 4 घेतलेला आहे. 4 नंतर असा टर्न करायचा आहे. तर आपल्याला हे सेम डिझाईन करायची आहे. आपल्याला 8 वेळा हे सूर्यकिनार करायचे आहेत. सो आपण हे तोपर्यंत ही प्रोसेस करत राहणार आहेत. तर ही डिझाईन आपली अशी दिसणार आहे. आपण इथे पुन्हा एकदा 3 वरती येत आहोत, नंतर 2 वरती येणार आहोत. तर आपल्याला जेवढे हवेत, आपल्याला 4 5 किंवा 7 ते 8 असे जे सूर्यकिनार हवे आहेत साईडनी, तर तेच आपल्याला इथे करायचं आहे. तर हे बघा, हा फर्स्ट वन झालेला आहे. तो आपल्याला 7 ते 8 वेळा इथे करायचा आहे. आणि खूप छान अशी ही डिझाईन इथे दिसते. आपण खूप जवळ जर धरून पकडून केलं तर बिलकुल गॅप दिसणार नाही आणि एकदम छोट्या पद्धतीने ही डिझाईन दिसेल. सो तेच मी आत्ता इथे करत आहे. सो हे बघा, डायरेक्टली आपण इथे एंड पार्ट आत्ता मी दाखवणार आहे. हे सलग पकडायचं आहे आणि रॉड बिलकुल हलवून द्यायचे नाही आहेत आपल्याला. हा व्हिडिओ आपण पूर्ण शूट केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण डिझाईन कळेल की आपण इथे सूर्यकिनारची डिझाईन कशी करतो आणि देन आपण नथीला जॉईन कसं करतो. सो हे प्रॉपरली तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, इथे आपले सूर्यकिनार झालेले आहेत कम्प्लिटली. त्यानंतर आपण इथे पकडणी ही तार कट करून घेणार आहोत आणि रॉड आपण व्यवस्थित हळूहळू काढून घेणार आहोत, 4च्या 4 रॉड्स. तर हे बघा, इथे पकडणी मी कट केलेला आहे. त्यानंतर 4 रॉड काढून घेत आहोत आपण. आणि हे बघा, आपली डिझाईन ही अशी दिसत आहे, खूप छान अशी दिसत आहे. जवळ असल्यामुळे खूपच छान पद्धतीने ती व्यवस्थित सूट होत आहे. त्यानंतर इथे पकडणी आपण राहिलेली छोटीशी तार कट करणार आहोत आणि जे की आपण तार कट केली आहे आपली गेज तार, सो ती व्यवस्थित आतमध्ये लॉक करून टर्न करून एकदम दाबून घ्यायची आहे पकडणी आपल्या, बिकॉज आपल्या नाकाला ती लागू नये यासाठी आपण ती व्यवस्थित अशी इथे करायची आहे. प्रॉपरली आपण ती टर्न करून इथे हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये चेंबून घ्यायची आहे थोडीशी पद्धतीने. सो इथं हे झालेले आहे. आपली डिझाईन ही खूप छान अशी दिसते सूर्यकिनार. सो हे बघा, त्यानंतर आपण इथे डायरेक्टली 18 केजची तार घेणार आहोत. ती आपण अंदाजे इथे कट करून घेणार आहोत. ही डिझाईन मला फर्स्ट ऑर्डर आली होती तेव्हाही मी शूट केलेला व्हिडिओ आहे. ती ही डिझाईन माझी फर्स्ट आहे. तर आपण आत्ताही अपलोड करत आहोत. तर हे बघा, इथे आपण तार टर्न करून घेणार आहोत. तार इथे आपण टर्न करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण 0.3 एमची तार व्यवस्थित ही लॉक करणार आहोत. स्टार्टिंगलाच आपण ही तार पूर्ण परफेक्टली एकदम टाईटली लॉक करायची आहे इथे, बिकॉज आपली जर ही तार अशी एकदम ढील पडली तर आपली पूर्ण डिझाईन ही हलू शकते. यासाठी आपण नेहमी चेक करावं की आपण परफेक्टली एकदम टाईट लॉक केलं आहे का. तर इथे मी चेक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे आपले मणी लावणार आहोत. खूप छान पद्धतीने आपण हे स्टार्टिंगच्या पॉईंट्सला लावणार आहोत. ही एक ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि ती आपल्याला ऑर्डरसाठी आली होती. सो आपण ती ऑर्डर पूर्ण करताना मी इथं व्हिडिओ शूट केलेला आहे. तर हे बघा, ती मणी आपण इथे लॉक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे पिंक आणि आपला ब्लू कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते इथे लावून घेणार आहोत आपल्या नथीसाठी, कारण की त्यांच्या साडीचा कलर असा होता. सो आपण ती इथे डिझाईन करणार आहोत. मी ह्याचा रिव्ह्यू देखील आपल्या इन्स्टावरती मी शेअर केलेला आहे, कारण की याच्यानंतर आपण डायरेक्टली आपला ब्लू क्रिस्टल लावणार आहोत. तो आपण तारेमध्ये घेतलेला आहे आणि तो आपण आपल्या गेज तारेवरती, बेस तारेवरती आपण फक्त टर्न करून, तो 2 वेळा टर्न करून सर्कल करून लॉक करणार आहोत. तो प्रॉपरली लॉक होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे व्हाईट मणी घेणार आहोत आणि ते सर्कल इथे आपण करून घेणार आहोत. सो आपले हे 3 स्टार्टिंगचे पॉईंट्स आहेत. आपला फर्स्ट पॅच इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यावरती ही डिझाईन करायची आहे. आपण
सूर्याच्या डिझाईनची करत आहोत. तर आपण आता ती प्रोसेस इथं करणार आहोत. तर हे सूर्य आहेत ते आपण डायरेक्टली आपल्या तारेमध्ये टाकणार आहोत. आपली जी बेस तार आहे 18 केजची, त्याच्यामध्ये हे बघा प्रॉपरली असं जे फर्स्ट जो टर्न आहे त्यातूनच फक्त घालायचं आहे, वर खाली होता कामा नये. सो इथे बघा टर्न झालेला आहे आणि आपण तार इथे टर्न करून घेतलेली आहे आणि आपण आता इथं डिझाईन बघत आहोत की परफेक्ट होत आहे. तर आता आपल्याला हे सूर्य आपल्या गेज तारेवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर हे बघा व्यवस्थित मी तार नुसती टर्न करत आहे आणि हे पूर्ण शेवटपर्यंत लॉक करून घ्यायचं आहे. सो इथे टर्न देखील इथे व्यवस्थित होत आहेत. सो प्रॉपरली टाईटली पकडून हे करायचं आहे. आपण अशा 2 नथी केल्या होत्या, त्यांना थोडी मोठी साईज हवी होती. सो मी सेकंड डिझाईनमध्ये आपल्या नथीचं आई नाव हे जोडलेलं आहे, त्यांना आई नावाची नथ हवी होती. सो सेकंड डिझाईन पण इथे मी अपलोड केलेली आहे. नाव कसं जॉईन करायचं हे सेकंड पार्टमध्ये दाखवलं आहे. सो तुम्ही व्यवस्थित एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा इथे आपण हे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आपल्या मधली डिझाईन इथे केलेली आहे, ते आपण इथे डायरेक्टली दाखवलेली आहे. आपण ती शूट नव्हती केली यासाठी. सो इथे मी ती डायरेक्टली दाखवली आहे. तर इथे आपण 5 mm गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, ते आपण इथे सर्कल करून त्याच्यामध्ये आपला पिंक क्रिस्टल टाकणार आहोत. तर आपण माप घ्यायचं आहे की पिंक क्रिस्टलला सर्कल होण्यासाठी आपल्याला किती गोल्डन बीड्स लागणार आहेत. तर त्या पद्धतीने आपण आता ती प्रोसेस इथे करत आहोत. सो हे बघा इथे माप चेक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये इथे सर्कल करून घेणार आहोत आणि आपण आपल्या पुढच्या डिझाईनला इथे सुरुवात करणार आहोत. तर त्या नेक्स्ट डिझाईन अशी आहे की आपल्याला पिंक क्रिस्टल टाकायचं आहे याच्यामध्ये. सो तो डायरेक्टली आपण तारेमध्ये घेतलेला आहे. कुठलीही डिझाईन करताना आधी आपल्याला माप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण डिझाईन लॉक केल्यावरती आपल्याला ती सोडावी लागते. यासाठी आपण माप घेऊनच ही डिझाईन करायची आहे. सो इथे बघा मी पिंक क्रिस्टल टाकलेला आहे आणि पिंक आणि गोल्डन बीड्स आपल्याला एकमेकांना लॉक करायचे आहेत. त्यासाठी हे बघा मी जस्ट त्याच्यावरून 2-2 असे करून तार टाकून घेत आहे आणि हे त्याच्यावरती स्टार्ट करून आपण इथं डिझाईन कंप्लीट करत आहोत आणि हे सर्कल आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे आपल्या व्हाईट मणी घेणार आहोत, जो की एंड पार्ट आहे फर्स्ट साईडचा. सो आपण तो इथे लॉक करून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण आपल्या मधल्या डिझाईनच्या पार्टकडे इथे आलेलो आहोत. सो ही डिझाईन झालेली आहे इथे. तर इथे आपण मधला टर्न करून घेतलेला आहे, तो आपण 22 केज तारेनेच केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण इथे आपले व्हाईट मणी लावून घेणार आहोत. सो ते आपण व्यवस्थित आपल्या मणीमध्ये जस्ट आपली तार टाकायची आहे आणि ती तार आपल्याला आपले जे सूर्यकिरण आहेत त्याच्यावरती सर्कल करून घ्यायची आहे, किंवा आपण जे ऑलरेडी सर्कल केलं आहे त्याच्यामधून ही तार वरती घ्यायची आहे. इथे आपण प्रोसेस आपल्याला जशी हवी तशी आपण इथे करू शकतो, बिकॉज आपल्याला फक्त टाईट लॉक प्रोसेस हवी आहे. तर ते आपण इथे ठरवू शकतो आपण कशी करायची आहे. तर हे बघा इथे मधला सर्कल तर आपण कंप्लीट केलेला आहे. लास्ट पॉईंट बघा, हे बघा मणी टाकलेला आहे, जस्ट सर्कल केलेलं आहे आणि आपण इथे पूर्ण सर्कल पद्धतीने इथे सर्कल करून लॉक करून घेतलेला आहे आणि इथे आपली ही डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपले 1 mm गोल्डन बीड्स आपण इथे घेतलेले आहेत. ते आपल्याला इथं वरच्या जे आपण मण्यांची डिझाईन केली आहे त्याच्या साईडने लावायची आहे. आपण गोल्डन बीड्सची लाईन लावलेली आहे. तर आपण इथे माप आधी घेतलेला आहे. तर आपल्याला 2-3 एक्स्ट्रा इथे गोल्डन बीड्स लागणार आहेत. तर आपण ते तारेमध्ये लावून घ्यायचे आहेत. मी इथं 1 mm गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. ही डिझाईन ट्रेंडिंगमध्ये होती, सो तेव्हाही मला ऑर्डर आली होती. व्हिडिओला आय थिंक 8 ते 9 महिने तरी झाले असतील. लास्ट इयरच्या दिवाळीच्या नंतर ही ऑर्डर आली होती नावाच्या नथची. तर आपण नावाची नथच ही केलेली आहे. आपण एंड पार्टला इथे बघणार आहोत की नाव कसं जॉईन करायचं आहे आणि ऑल्सो आपण त्यांना मोठे मणी हवे होते, सो आपण मोठ्या मण्यांमध्ये देखील डिझाईन केलेले आहे. सो आपण ही डिझाईन जशी आपल्याला क्लायंटला हवी आहे की बाबा अशीच हवी, सो आपण तशीच नेहमी करावी. सो आपलं प्रेझेंटेशन देखील छान होतं. सो ही माझी फर्स्ट डिझाईन होती आणि माझी सेकंड डिझाईन ही सेकंड पार्टमध्ये आहे. तर आपण ही कसं जॉईन करायचं आहे तर सिम्पल आहे. गोल्डन बीड्सची लाईन आपल्याला आपलं जे सर्कलमध्ये आपण टर्न सर्कल केलं आहे त्यांच्यामध्ये ही तार टाकायची आहे, वरून खाली घालून वर अशी करायची आहे आणि एंडपर्यंत असं जायचं आहे, जेणेकरून ही गोल्डनची लाईन आपल्या मधल्या सर्कलला व्यवस्थित लॉक होऊन जाईल. तर इथे एंडला आपण पूर्ण तारा सर्कल करून घ्यायच्या आहेत, एकदम टाईट लॉक करायचं आहे आणि त्यानंतर मध्ये आपण एक डिझाईन करणार आहोत. सो आपल्याला ती डिझाईन इथे करायची आहे. सो आपण पुन्हा एकदा मध्ये येणार आहोत, सेम प्रोसेसने यायचं आहे. तारा जास्त दिसून दाखवायच्या नाही आहेत आपल्याला. सो आपण पूर्ण ही प्रोसेस आतल्या साईडने करणार आहोत आपण ही डिझाईन आणि मध्ये येणार आहोत आणि मध्ये आपण आपल्याला गोल्डन बीड्सचं सर्कल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिंक क्रिस्टल टाकायचं आहे. जशी साडीची कलर आहे तसं आपल्याला नथमध्ये हे मॅचिंग करायचं आहे. सो आपण ते इथे करत आहोत आता. तर इथे आपण बघा पिंक क्रिस्टलचं माप घेतलेलं आहे आणि त्यानुसार घेऊन आपण इथे करणार आहोत सर्कलची ही प्रोसेस.
तर ती डिझाईन आता इथे होत आहे आणि याच्यावर आपण स्प्रिंग देखील लावणार आहोत. आपण नेक्स्ट पार्टमध्ये स्प्रिंगचा व्हिडिओ शूट नाही झाला आहे, बट स्प्रिंग लावल्यावर कशी डिझाईन दिसते हे आपण नक्कीच बघणार आहोत. आपण याचा रिव्ह्यू देखील आपल्या इन्स्टावर शेअर केलेला आहे. सो ही नथ कशी दिसते याचा रिव्ह्यू खूप छान दिला होता त्यांनी. सो तो देखील तुम्ही माझ्या इन्स्टावर बघू शकता. अँड ही नथ सेम अशी करायची आहे. अशा मी 2-3 नथींची एक नवीन डिझाईन ट्रेंड टाकली होती मी मध्यंतरामध्ये. सो तीही खूप छान दिसते. आपण इथे जे आता सर्कल हे आपण तारेमध्ये करत आहोत ते आपण डायरेक्ट 22 स्केचच्या तारेने देखील सर्कल इथे करू शकतो, जे की एक डिझाईन या शॉर्टमध्ये अपलोड केलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही देखील बघू शकता. तर ही सेम प्रोसेस आहे. जेव्हा आपण एखादी डिझाईन करतो सेम प्रोसेस वापरून आपण त्याच्यामध्ये एक नवीन क्रिएट डिझाईन करू शकतो. तर जशी मी केलेली आहे इथे. तर हे बघा इथे सर्कल झालेलं आहे आणि त्या सर्कलमध्येच आपण मध्ये पिंक क्रिस्टल लावत आहोत. तर इथे आपली सेकंड डिझाईन आहे, ज्याच्यामध्ये आपण इथे स्प्रिंग लावून घेतलेले आहे आणि आता आपण आई नाव कसं जॉईन करायचं हे इथे बघणार आहोत. तर आपल्याला अशा पद्धतीने आधी माप घ्यायचं आहे. सो आई नाव आपण इथे जॉईन करणार आहोत आणि आपण डायरेक्टली बघा तारेमधून हे नाव कसं लॉक करून घेतो. तर तारा आधी आपण बरोबर बॅक साईडनी आपल्या सूर्यकिरणासवर आणायची आहे. तर ही ती डिझाईन आहे जी की सेकंड आहे, जी त्यांना थोड्या मोठ्या वाण्यांची हवी होती. तर ती आपण केलेली आहे. तर हे बघा तार व्यवस्थित मी वरती घेतलेली आहे, पूर्ण लॉक केली आहे आधी आणि आपण ती तार व्यवस्थित वरती लावून घेत आहोत, कारण आपल्याला आई नाव हे बाहेरच्या दिशेने लावायचं आहे. तर तारा व्यवस्थित लॉक केल्या आहेत मी आणि आता आई नाव कसं लावायचं हे आपण इथे बघणार आहोत. तर जे की नावाची वरती रेष आहे त्या रेषेवरनं आपल्याला इथे टर्न करायचं आहे. सो सिम्पल प्रोसेस आहे. हे बघा जस्ट आपण इथे नाव व्यवस्थित पकडलं आहे आणि तार जस्ट अशी टर्न करून आतल्या दिशेने ही तार टाकायची आहे आणि खेचायची आहे. देन सेम आपल्याला हे पूर्ण जेवढं नाव असेल मोठं आपलं त्या नावाच्या वरच्या लाईनवरनंच ही प्रोसेस न्यायची आहे आपल्याला. सो सेम प्रोसेस करायची आहे. जिथे गॅप असतील त्या गॅपमधून ह्या तारा टाकायच्या आहेत. जास्त ओव्हर तारा पण दिसता कामा नये. सिंगलमध्ये एक तार गेली पाहिजे. सो आपण ती इथे प्रोसेस करत आहोत. तर आई हे नाव व्यवस्थित इथे जॉईन झालेलं आहे. आपली नथ देखील इथे पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि आपण याचा व्हिडिओ किंवा रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, आपल्या इन्स्टा पेजवर देखील टाकलेला आहे. तो तुम्ही आता बघू शकता. ही नथ घातल्यावर कशी दिसते आणि आपण हँडमेड ही नथ केली आहे. सो ही कशी दिसते हे सगळं तुम्हाला कळेलच. तर हे बघा इथे आई नाव झालेलं आहे. तर इथे प्रॉपर लॉक केलं आहे आणि नाव व्यवस्थित चेक करायचं आहे, व्यवस्थित बसलं आहे का. सो तारा बघा व्यवस्थित मी टाकत आहे. पूर्ण क्लोज व्हिडिओ घेतलेला आहे आणि पूर्ण शूट झालेलं आहे या व्हिडिओचं. तर तुम्ही जर अशी नथ केली माझे व्हिडिओ बघून तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे अजून काही इन्क्वायरी असतील तर तेही तुम्ही करू शकता. आपल्या क्लासेस रिलेटेड किंवा नथ ऑर्डर रिलेटेड तुम्ही मला मेसेज करू शकता. मी व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे बघा इथे तारा लास्टला आपण इथे सर्कल करून घेऊन ही प्रोसेस थांबवायची आहे आणि तार कट करून घ्यायची आहे. सो इथे नथ आपली ही कंप्लीट झालेली आहे. इथे आपण नावाची नथ देखील अशी करू शकतो. सो हे बघा तारा पूर्ण लास्टपर्यंत आणलेल्या आहेत आणि तारा जास्त दिसून द्यायच्या नाही आहेत नेहमी. सो आपण त्या व्यवस्थित आतल्या दिशेनेच नेहमी त्यांना जास्त टर्न करून इथे ठेवायचे आहेत आणि लास्टला थोडीशी तार इथे बाहेरच्या दिशेने ठेवली तरीही चालेल ती, कारण ती लॉक प्रोसेस आहे, एंड प्रोसेस आहे. ती जर आपण हलकी ठेवली तर डिझाईन ही आपली हलू शकते. तर हे बघा ही डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे. आपण इथे मोठे मनी यूज तर इथे नथ कंप्लीट झालेली आहे. तर हा आहे आपल्या नथीचा फायनल लुक. ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही डिझाईन ट्राय केली असेल तर तेही मला नक्की सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.